नमस्कार. आकाश मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सावळी ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले श्री बालाजी पुठ्ठेवाड यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर पंप ऑपरेटर पदावर नियुक्ती न झाल्याने आमरण उपोषण सुरू केले. 2008 पासून कामावर असलेल्या पुठ्ठेवाड यांचा आरोप आहे की रिक्त पदासाठी योग्य उमेदवार न निवडता पैशाच्या बदल्यात दुसऱ्याची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 15 वर्षापासून सेवा देत असल्याने त्यांची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. मेळा म्हणून बसलेला आहे सर. कोणतं काम करत होते आपण पहिलं? मी सेवक आहो सर. किती वर्षापासून काम करते? मी 2008 पासून करतो सर. 8 पासून तुम्हाला पगार चालू होता? मानधन होते सर. मानधन होता. 3 जण होता. एका पगारीमध्ये 2 करत होता. त्यानंतर हे ग्रामपंचायत जे आहे सेवक म्हणून तुम्ही नियुक्ती केव्हापासून तुमचं याच्यामध्ये आहे? 2008 पासून आहे सर. 8 पासून आहे. पगार भेटत होता तुम्हाला? हो भेटत होती ना सर. नेमकं आता म्हणणं काय आहे तुमचं? म्हणणं काय आता जागा जी रिक्त झालेली आहे सर. आजपत्र मी 15 वर्ष काम केलेलं आहे. मला आता न्याय भेटावा म्हणून बसलेला आहे. मी त्या जागेवर नियुक्ती करून घ्यायला पाहिजे. मला आजपत्र करून घेतो म्हणले, नियुक्ती करून घेतली नाहीत. मला जागा जी रिक्त झालेली आहे त्या जागेवर मला घ्यायला पाहिजे. तुमच्या मागे आता दुसरं तुमचं काय व्यवसाय काही नाही सर. आता हेच माझं. किती पगार भेटत होते पहिले तुम्हाला? मला 300 रुपयेपासून करतो सर मी. 300 रुपयापर्यंत? हां. नेमकं मुख्य कारण काय याचं? तुम्ही याच्या पहिले एक निवेदन दिलं होतं का? हो दिलं होतं ना सर. काय झालं त्या निवेदनाची? काय तुम्हाला? मला तरतूद काहीच भेटलं नाही. मला जबाब काहीच दिले नाहीत कोणीच. मला वरून मी सगळ्या अधिकाऱ्याला दिलेले आहेत. मला काहीच आलेले नाही. नेमकं आता जे अमरूपासून आज तुमचा पहिला दिवस आहे. हो सर. मग केव्हा परत बसणार आहात तुम्ही आता अमरूपासून? आता माझा निकाल लागजो पत्र सर. जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत उपोषण राहणार? हो उपोषण राहणार. जो पत्र निकाल लागत नाही योग्य ते न्याय करावं, योग्य ते न्याय मला भेटावं. मग तुम्ही त्यांच्याशी बोलणं झाली जे ते ग्रामसेवक जे आहे ते आपले सरपंच आहे, उपसरपंच आहे यांच्याशी? सगळ्यांना बोलणं झालं सर. वारंवार त्याला मी भेटलो. त्यांनी नाकारत आहेत. मी कामावर गेलो तर सुद्धा मला त्यांनी हाकून दिलेत, कुलूप लावलेत. याच्यानंतर तुमचं पुढचं पाऊल काय? मला जे योग्य ते न्याय भेटावं सर मला. रीतसर तुमच्याकडे कागदपत्र आहेत तेव्हापासून? आहेत ना सर माझ्याकडे रीतसर आहेत. 3 काम करत होता. एका पगारीमध्ये 2 करत होता. जे मानधन आलेले वरून भेटत होता त्याच्यात अर्ध घेत होता. मग गावात काही वसुली होत होती त्याच्यामध्ये अर्ध भेटत होता मला. दोघांची नियुक्ती एकच तारखेची आहे. बालाजी हनुमंत पुठ्ठेवाड, बालाजी मारुती शिगरे. सावळीचे सरपंच उपसरपंच आपल्यासोबत जोडले गेले आहेत. आपण पाहू शकता की आज बालाजी पुठ्ठेवाड जे हनुमंत पुठ्ठेवाड हे ग्रामपंचायत समोर अमर उपोषणाला बसले आहेत. नेमकं त्यांच्या मागण्यासाठी आपण आज थेट ग्रामपंचायत सावळी येथे आपले ग्रामसेवक येणार आहेत. ते आतापर्यंत आले नाही आम्ही आल्यापासून बघला, परंतु आमच्यासोबत सरपंच उपसरपंच. सर काय ना सर आपलं? राहुल संजय शिगरे. सर हे जे मागणी आहे हो त्या मागणी म्हणतो की आमची मागणी म्हणजे मान्य होईपर्यंत मी अमर उपोषणात बसणार आहे. आपलं नेमकं म्हणणं काय? नाही काय नाही, त्याने बसलेत, काही विषय नाही. जे काय शासन नियमानं आहे ते करू आम्ही. आमची बॉडी जी आहे 9 मेंबर असेल. आम्ही चर्चा केलेली नाही आणखी. तुम्हाला जे काय होईल त्याच्या पहिले बी ते निवेदन दिलेले आहेत. हो ना, आम्ही कळवलं ना त्यांना. ग्रामसेवक साहेबांनी जे काय आहे ते कळवलं. हो नाही ऑफिसला कळवलं जे काय आहे ते. आता ग्रामसेवक साहेब येतील, तुम्हाला जे म्हणजे विचारायचं त्यांना विचारा, त्यांनी जे काय आहे ते आन्सर देतील तुम्हाला. आपलं नेमकं म्हणणं काय? मागणी त्याची जे मागणी मान्य म्हणतात, मागणी जी आहे ती मागणी आहे की नाही? 13 फेब्रुवारी 2021 रोजी आमची निवड झाली. मी उपसरपंच मी सरपंच, त्यांनी उपसरपंच म्हणून. त्या दिवशीपासून त्यांनी आम्हाला कधी येऊन ग्रामपंचायतमध्ये मी सेवक आहे किंवा पंप ऑपरेटर आहे हा विषय काही मांडलाच नाहीत. आणि त्यांनी आमच्या म्हणजे कार्यालयामध्ये येऊन कधी प्रश्नच मांडले नाही. 300 रुपयापासून हो ते आधी केले असतील, मी ते मान्य करत आहे. मी म्हणाले काही दिलेलं नाही त्यांना पगार वगैरे दिलेला नाही ना. आता आमच्या ग्रामपंचायतीला सेवक आहेत ना, चेक दिलेला आहे तुमच्या ग्रामपंचायतकडून त्यांचे काम केले. हो आता ते साहेबाशी बोला ना. आपण तर दिलेलं नाही. ग्रामसेवक साहेब आपलं सेवक आहेत ग्रामपंचायतचे, त्यांच्याशी विचारा काय ते. आता बाकी आमचा निर्णय घेऊ आम्ही. 9 जण बसून गावात तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही आज याची हे एवढं मोठे पद आहे तुमच्याकडे. हो ना आहे. अधिकार सुद्धा आहे ना की ते मागणी? हो ना. मग आता मला आम्ही 9ची बॉडी आहे ना, आम्ही चर्चा करू एकत्र बसून. मग जे काय आहे
साहेब आता आम्ही बसल ना. आता एकतर पाठीमागं त्यांनी बोलले लोकसभेचा इलेक्शन झाला, आचारसंहिता होती. आता त्यांनी तोंडावर येऊन बोलले आचारसंहिता हो ना. लागणार मग आहे आता थोड्या दिवसात. 4 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे. मग ते काय आहे तेवढं विधानसभा झाल्यानंतर आम्ही आमचं सगळं 9 मेंबरचं डिस्कस करून जे काय ते शासन नियमानं आम्ही जागा भरू. उपसरपंच आपल्यासोबत आहे सर, काय सांगाल की आज सरपंच साहेबांनी निर्णय दिला, जो आपला निर्णय काय आहे याच्यामध्ये? आपलं तेच असणार, दोघांचं सेमच असणार. एक चांगलं एक व्यक्ती गावातलं तुमचं आहे आणि पुरे गावकरी त्यांच्या पाठीशी आहे की जी रास मागणी आहे पुठ्ठेवाडची, असं त्यांचं म्हणणं आहे सर्व गावकऱ्यांचं सुद्धा. आणि जे काय आता बॉडी ठरेल तेच होईल की आता बॉडीची मिटिंग किंवा बॉडीची मिटिंग अजून काही ठरेल नाही. अजून ग्रामसेवक येतील आज येतो म्हणजे 4-5 वाजे, पण आल्याच्या नंतर मग त्याला आपण विचार करू, बरं. त्याच्यावर चर्चा करून आपण त्याला सांगतो. याला क्या नाम है सर आपका? मेरा नाम काजी अलाउद्दीन मुनीरुद्दीन, मैं महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी यूनियन 45 अकला के महाराष्ट्र का कार्याध्यक्ष और नांदेड़ ज़िले का अध्यक्ष हूँ. बालाजी पुट्टेवाड़ इसने एक मेरे पास एप्लीकेशन भेजा है कि मैं 7 तारीख से मरण उपोषण को लिए बैठा हूँ. हाँ, हालांकि मेरे पास आज मुख्य सचिव इनके साथ मेरी मुलाकात थी मुंबई के अंदर, लेकिन ये अमरण उपोषण को बैठ रहा है, इसलिए मैंने वहाँ की मीटिंग को छोड़ते हुए हमारे जो जिम्मेदार है वो गए हैं, मैं यहाँ पे आया हूँ. मैं अर्धापुर से यहाँ तक तकरीबन 120-130 किलोमीटर आया हूँ. लेकिन यहाँ जब आया हूँ तो ना यहाँ पे सरपंच है ना ग्राम सेवक है, कुछ गांव के चंद लोग जिसको इसकी हमदर्दी है वो यहाँ पे आए हुए हैं. मेरे एक हमको ज़िम्मेदार बोल के एक होमगार्ड भी शासन ने भेजे हैं. इसका जो नियुक्ति हुई है शासन के तरफ से, यहाँ पे 2 ग्राम पंचायत के कर्मचारियों को अनुदान मिलता है और यहाँ पे 3 कर्मचारी रखा गया है. तो तीनों में से एक जो कर्मचारी था 10% के अंदर लग गया है. ग्राम पंचायत के कर्मचारियों को शासन ने एक 10% का आरक्षण दिया है. ग्राम पंचायत के सेवक को महाराष्ट्र शासन से हमने लड़कर एक 10% हमने आरक्षण लिए हैं, जो जिसमें परसों भर्ती हुई है उसके अंदर यहाँ का जो कलीम नाम का जो ग्राम पंचायत का सेवक था वो क्लर्क बोल के लगा है, जिसमें अभी मुख्य पंचायत समिति कुछ है. अब वो लग जाने की वजह से वो जगह खाली है, ये जगह खाली है, तो इसका हक है. लेकिन यहाँ के ग्राम पंचायत के जो सरपंच है या यहाँ के जो कोई जिम्मेदार है उसने उसको कोई रिस्पांस नहीं दिया है. वो मेरे जहाँ तक मालूमात है कि उनका दूसरा शख्स को लगाने की कोशिश चल रही है. तो हम भी संगठन की तरफ से यहाँ के तालुके के सचिव है, तालुके के अध्यक्ष है, मुख्य तालुके के यहाँ पे सब आए हैं. हम भी संगठन के जानिब से आप इनको जो सो कितनी मदद कर रहे हैं आप? अब हम जितो भी जो अभी एक मरतबा यहाँ पे हम आए हैं, अब पूरे तालुके के लोग थोड़े कर हम यहाँ ये जितने दिन हमारे को मंजूरी देंगे नहीं या इसकी जो को न्याय मिलेंगे नहीं या हमसे बातचीत नहीं होंगी, संगठन से बातचीत हुई तो उसमें हल निकलेगा. इन्होंने जब तक हमसे उन्होंने बातचीत नहीं करेंगे हम यहाँ पे टटे रहेंगे आखिरी तक, यानी जब तक तुम्हारी मांग पूरी नहीं हुई थी. जब तक उस पुट्टेवाड़ा की जो की मांगनी है ये एकदम योग्य है. मराठी में बोलूँगे कुछ थोड़ा चलता. हाँ, या बालाजी जे या इथला सावळेचा ग्रामपंचायत सेवक आहे याची मागणी ते एकदम योग्य आहे. पण या ठिकाणी या गावाच्या राजकारणामध्ये गावाचे राजकारण असल्यामुळे या ठिकाणी आताच समजलं की 2-2 महिने ग्रामसेवक येत नाही. बरं, इथं का? इथं 2-2 महिने ग्रामसेवक येत नाही असंच आत्ताच समजलं. इथले माजी सरपंच साहेब आले होते, त्यांची भेट झाली. त्यांच्याशी सांगितलं बा इथून फोन बी लावला. मी आल्याबरोबर सरपंच साहेबाला फोन लावला आमच्या सचिवना. त्याने रिस्पॉन्स दिला न दिला माहीत नाही. त्याच्यानंतर ग्रामसेवकाला फोन लावलं पण ते क्षेत्राच्या बाहेर आहे. ग्रामसेवक वास्तविक पाहता यानं निवेदन दिल्यानंतर त्याने या ठिकाणी राहायला पाहिजे. काय नाव आहे ग्रामसेवक? वडजे म्हणून ग्रामसेवक आहेत. आता मी मुखेडला जाणारच हो. इथून पुन्हा यांची भेट देऊन इथले सरपंचला भेटून इथले बॉडीला भेटून इथले सदस्याला भेटून याच्या पदरात जोपर्यंत न्याय भेटणार नाही मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन फोर्सतर्फे याला पुरेपूर आम्ही साथ देऊ. ग्रामपंचायत सावळी सदस्य आपल्यासोबत, काय नाव सर आपलं? रेणकुटवार आपल्यासोबत जोडले गेले. आपण पाहू शकता की आज सावळी येथे बालाजी पुठ्ठेवाड अमर उपोषणाला बसले आहेत आणि नेमकं त्यांची मागणी योग्य आहे. तर आपल्याला काय वाटते? बिलकुल योग्य आहे, कारण की आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी जे आहेत ते मागील 2008 पासून येथे सेवक म्हणून काम करत आहेत आणि येथील जे रिक्त झालेले पद आहे
हे यांनाच भेटायला पाहिजे असं आम्ही संघटनेकडून मागणी करतो आहोत किंवा त्यांच्या आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहोत. त्यांच्यावर हा अन्याय होलाला हे तुम्हाला वाटते असं? हो, बिलकुल बिलकुल. एवढ्या वर्षापासून काम करतो हो, ग्रामपंचायतमध्ये, ते बिलकुल ऑपरेटर म्हणून काम करतो. बिलकुल 16-17 वर्षापासून त्यांनी आता सांगितल्याप्रमाणे जवळपास 300 रुपयेपासून त्यांनी आज काम करत आहेत. आणि जेव्हा त्याला किंवा त्यांच्या परिवाराला न्याय भेटायची वेळ आली की सरपंच साहेबांनी दुसऱ्याला नियुक्ती करत आहेत, तर हे चुकीचं आहे. त्यांच्या पाठीचे खंबीरपणे आपण उभा आहात. बिलकुल बिलकुल. त्यांनी जितके दिवस त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आमची ग्रामसेवक संघटना, ग्रामपंचायत कर्मचारी संघटना 45-11 हे पूर्ण त्यांना तालुक्यातील सपोर्ट राहील. आणि आज उद्या जर त्यांना 1-2 दिवसामध्ये न्याय जर नाही मिळाला तर तालुक्यातील सर्वच कर्मचारी हे सावळी ग्रामपंचायतला येऊन उपोषणला बसतील, याची मी तुम्हाला शाश्वत देतो. जसं की पाहत होते आपण, आज मुखेड तालुक्यातील सावळी या गावात आपण आलो आहोत आणि आपण थेट प्रक्षेपण गावकरीसुद्धा मोठ्या संख्येने जमले आहेत. आपण पाहू शकता की आज एक बालाजी पुठेवाड यांच्यावर अन्याय होता आणि त्यांच्या पाठीचे खंबीरपणे ते संघटना आहे. ग्रामसेवक संघटनाचे सचिव आहेत, गावातले अनेक प्रतिष्ठित नागरिक आहेत. आणि पाहू शकता की आज सावळीच्या या ग्रामपंचायत कार्यालय सावळी येथे ते थेट अमर उपोषणापासून आज बसले आहेत. त्यांचा पहिला दिवस आहे आणि गावकरीचं म्हणणं काय ते आपण ऐकूयात. काय सांगाल, योग्य मागणी आहे का? योग्य आहे त्याचं मागणी, त्यांची मागणी खरी. तुम्ही त्यांच्या पाठीचं? हो, बिलकुल. काय नाव आपलं? शेख इस्माईल जोडले गेलेत आपल्यासोबत. काय सांगाल, काय नाव सर आपलं? साहेब, यशवंत नरसिंग अर्जुनी, मी माजी सरपंच आहे. 2015पासून ते 8पर्यंत काम केलो. त्या कालावधीमध्ये हनुमंत बालाजी हनुमंत पुठेवाड कामावर कार्यरत होते. त्यांचे एकामध्ये 2 जण वाटून घेत होते पगारी, आमच्या हातावरून त्यांना देत होत्या. मग नंतर दुसरे झाले, त्यांनी आता त्याला नकार दिली. नेमके नकार देण्याचं कारण काय त्यांचं? आता त्यांचं कारण काय सांगता येते सर, दुसरी घ्यावा माणूस असे हेतू त्यांचे. आम्हाला म्हणता येईना गावगाड्याचं काम. गावकरी सुद्धा त्यांच्या पाठीचे आहेत. आपण पाहू शकता की आज या सावळी गावामध्ये एक काम करो एक इमानदार एक व्यक्तीसोबत त्यांचा अन्यायाची वाचा फोडण्यासाठी आज ते सर्व गावकरी, ग्रामपंचायत संघटना मोठ्या संख्येने आज ग्रामपंचायत सावळी मुखेड या तालुक्यातील आपण पाहू शकता की आज आपल्यासोबत गावातले अनेक नागरिक आज बालाजी पुठेवाड यांच्यासोबत आहेत. काय नाव सर आपलं? विठ्ठल माधव. काय आपलं कार्य काय नेमकं यांना एवढी वेळ आली उपोषणाला बसण्याची? तुमच्या त्या पाठीचा आहोत तुम्ही त्यांच्या? हा सर, हा त्यांनी काम केलं, त्याला न्याय भेटाव, दुसरं काय. सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामसेवकचे जे सचिव आणि गावकरीसुद्धा आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने गावकरीसुद्धा आज या सावळीमध्ये बालाजी पुठेवाड हा व्यक्ती जो आज 300 ते 400 रुपयापासून जो काम करत होता, आज अचानकपणे त्यांना कामावरून कमी करण्यात आलं. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज सावळी येथे अमर उपोषणाला बसलेले आहेत आणि संपूर्ण गावकरी त्यांच्या पाठिंबा देत आहे. यानंतरही यांचं म्हणणं आहे या उपोषणकर्त्याची की जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अमर उपोषण चालू होणार आहे. त्यानंतर सुद्धा काम बंद आंदोलन तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालय इथे ते अमर उपोषणाला बसतील. मुखेड शहराहून सय्यद समी, मेरी आवाज, न्यूज 24 लाईव्ह, सावळी.